रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. महाराज निश्चित समजतायत. माझा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. शास्त्रानं माफ केलं नाही लाथ मारणाऱ्याला. शास्त्र लाथ मारणाऱ्याला माफ करत नाही, पण जगाचा बाप म्हणतोय लाथ कोण मारते त्याच्यावर अवलंबून आहे. मारणारा जगाचा बाप ज्यावेळेस समोर असा हात वर करून उलट देव आपलं जे वस्त्र बाजूला सारून आपली ही जी कोणती माळ होती देवाच्या गळ्यामध्ये, वैजयंती माळ, ही वैजयंती माळ भगवंतानी बाजूला काढली न जाणून मला लाथ मारत असताना भृगु ऋषीच्या पायाला इजा होऊ नये इतकं मोठं मन आहे त्या देवाचं. आणि ती लाथ मारल्यावर महाराज क्षणभरही देवाच्या मनात काही वाईट वाटलं नाही, काहीच वाटलं नाही. उलट म्हणले आज मला फार मोठा प्रसाद मिळाला. त्यावेळेस भृगुरुजीनं साष्टांग दंडवत घातलं. चुकलो देवा, मी तुमची परीक्षा घेतली. मला माहिती आहे म्हणले, मला आधीच कळते सगळं. न सांगता तुम्हा हो एकजीट पॉलवाल्याला कळायले, रामकृष्ण भृगु ऋषीला कळ नका, भगवंताला कळ नका काय. एकजीट पॉलवाले म्हणून हे येते ते जात. जगाचा एकजीट पॉलच तिथून तयार होते. न सांगता तुम्हा कळो येते. भृगु ऋषी लाथ मारण्याकरता आलेले आहेत. ती लाथ मारलेली देवानी सहन केली. त्याचं कारण मला तुम्हाला बसलेल्या मंडळीला विचारायचं. ती लाथ सामान्य माणसाची नाही आहे, ती आचरणाची लाथ आहे. कोणाची लाथ आहे? ती आचरणाची लाथ आहे. आणि ती लाथ मला ते चिन्ह जशाचं तसं ठेवायचं सृष्टी जोपर्यंत तोपर्यंत. आणि म्हणून आजही पंढरपूरला गेल्यावर जी जी लोक महापूजा करतायत त्यांना विचारा, तिथं जे ब्रह्मवृंद आहेत ते सांगतायत की हे नेमके चिन्ह कशाचे आहेत. त्यावेळेस अजून महाराजांनी सांगितलंय की अजून पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुभद्रा. आपुलिया दैव समुद्रा जतने लागे. अजूनही महाराज म्हणले मी जशाचं तसं ते जतन केलंय. ती लाथ सामान्याची नाही आहे, ती लाथ नाहीच आहे. ती आपल्या नजरेमध्ये लाथ मारली, ते चरणरज देवानं अजून जतन केले. विठाला विठाला देवानं दर्शन घ्यावं, देवानं कौतुकानं या महात्म्याच्या पाया पडावं, हे तर देवानं इथून पाठीमाग लय वेळ केलेले. पण देवानी यांच्या लाथा सुद्धा सहन केल्या. एवढी आचारसंहिता त्यांची श्रेष्ठ आहे. खरं सांगू तुम्हाला, आता आपण संपूर्ण मंडळी आळंदीतली सगळी जाणकार मंडळी आहे. खेचर स्वामीला ज्यावेळी ज्ञानोबारायाने इथून औंढ्याला तिकडं पाठवलं, ते खेचर स्वामी तिथं झोपायचे औंढ्यामध्ये. खेटराला पायातल्या जोड्याला जुन्या काळातले लोक त्या चंबड्याला तेल द्यायचे. तेल आता कशाचं तेल देत होते मला माहित नाही अण्णा, कशाचं तेल? जोड्याला एरंड्याचं तेल दिलेलं. एरंड्याचं तेल माहित नाही आपल्याला.
ते एरंडेल तेल एरंड तरी माहिती का नाही? कारण ऊसामध्ये हळदीमध्ये असतो. आता काही काही असे पदार्थ यायलेत हे पोरायला फक्त खातानाच कळतात, हे कशी येतात काय माहित नाही. काही यायलेत लोक शेतकऱ्याचं हित करायचंय आम्हाला. यंदा म्हणला शेतकऱ्याला भरपूर सिंचन खाली पाणी आणायचंय, भरपूर लोकांना शेतकऱ्याला सुविधा करून द्यायच्यात, गावगाव तळे बांधायचे, पाण्याची सुविधा करून द्यायची. का तर म्हणले लोकांना भरपूर ऊस पेरला पाहिजे. याला माहितच नाही ऊस पेरते का. आता त्याच्यात बी मला लय जायचं नाही. आता गरीब माणसाला पुन्हा मागे काही गोष्टी खाणं माहितीये, पण कसं उगवतंय ते माहित नाही. का माहितीये लोक. विठाला विठाला एरंडेचं तेल दिलेलं जोड्याला. आणि ज्यावेळेस खेचर स्वामी औंढ्याला झोपायचे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ. त्या देवानं खेचर स्वामीचे चरण डोक्यावर घेऊन बसायचं. खेचर स्वामीचे चरण कुठं घ्यायचे? डोक्यावर घ्यायचे, डोक्यावर. खेटरा सकट खेचर स्वामीचे पाय, खेटरा सकट महादेवानं डोक्यावर घ्यायचे. पंढरपूरच्या मालकानं नामदेव महाराजाची परीक्षा घेण्याकरता नामदेव महाराजाला त्यांच्याकडे पाठविलं होतं कोर्स करायला. आणि ज्यावेळी सुरुवातीला नामदेव महाराज पंढरपूरला औंढ्याला गेले, औंढ्याला गेल्यावर खेचर स्वामीकडे बघितलं तर खेचर स्वामीचा पाय खेटरासह कोणाच्या डोक्यावर आहे? महादेवाच्या डोक्यावर आहे. नामदेव महाराज तिथं गेल्यावर खेचर स्वामीला म्हणले, ग्रस्ता काय आंधळा आहेस की काय? उठे उठे प्राण्या आंधळा तो भले भले उठी उठी प्राण्या आंधळा देवावरी शाबाश 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 शाबाश. भजनी मंडळी करता जरा एखाद्या वेळेस शाबास किती जाणार. ते कीर्तन करणं एकट्याचा खेळ नाही, एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ. आणि म्हणून उठी उठी प्राण्या आंधळा तो काय देवावरी पाय ठेविले. मला तुम्हाला मंडपात बसलेल्या सर्व वारकरी मंडळीला विचारायचंय, खेचर स्वामीनं देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपले होते का देवानं डोक्यावर पाय धारण केलता? उत्तर द्या तुम्ही. आम्ही नव्हतोच म्हणावं तेव्हा. महाराज देवानं डोक्यावर पाय, देवाचा चार खेटरासह पाय डोक्यावर धारण केलेला खेचर स्वामीचा. नामदेव महाराजाला खेचर स्वामी दीर्घ स्वरा म्हटले, नामा जेथे नाही देव तेथे ठेवी पाय, विचारोनी पाहे नामदेवा. ए नामदेवा, जिथं देव नाही तिथं माझा पाय ठेवा ना. मी आता वृद्ध झालेलो आहे, मला माझ्या अवयव माझे हे इंद्रिय मला साथ देत नाही, ठेवा पाय, उचला. देवावर पाय ठेवला म्हणून नामदेव महाराजाला राग आला. नामदेव महाराजांनी पाय उचलला आणि दुसरीकडे ओढला आणि दणकन आपटला. तिथं पुन्हा महादेवाची पिंड तयार झाली. पुन्हा उचलला, पुन्हा आपटला, पुन्हा पिंड तयार झाल्यावर नामदेवरावला हळूहळू उजडू लागलं. न जाणून आपल्या मालकानं आपल्याला याच MIT कॉलेज तर घातलं नसेल, या MIT मध्ये तर घातलं नसेल, मुद्दाम आपल्याला पाठवलं नसेल पत्र देऊ. नामदेवरायाच्या डोळ्याला धारा लागल्या. महाराज
चुकलो मी, नाही म्हणले नामा, काय अडचण नाही. आणि मग खेचर स्वामींनी नामदेवरायाला तिथं मार्गदर्शन केलं आणि तिथल्या मार्गदर्शनानं नामदेवरायाला विश्वरूप दर्शन झालं. केवळ मंदिरापुरता परमात्मा पाहणारे नामदेव महाराज आज मात्र सगळीकडे जगतामध्ये परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे. मला ही जास्तीचा विषय मांडायची गरज नाही, माझी भूमिकाच एवढ्यापुरती होती की हे साधू संत एवढे अमौलिक आहेत, एवढे अमौलिक आहेत. यांच्या बाबतीमध्ये जगाचा बाप भगवान महादेव सुद्धा यांचे खेटरासह जोड्यासह आपले पाय चरण आपल्या डोक्यावर धारण करतात. हे आता म्हणजे मुद्द्याला लागलं. चरणीचे रज वंदिशूळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा. भगवान महादेव या वैष्णवाची किंमत करतात. का करतात त्याचं कारण आहे, या साधू संतांची किंमत देवही करतात. खेटरासह पायावर डोक्यावर जर यांना देव आपल्या जर ह्या साधू संताला धारण करत असतील, त्याची पाठीमागची भूमिका एकच आहे की त्यांचं आचरण चांगलं आहे. सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरोनी चाले शाबास 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 शाबास. सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका. ओ सत्य भामादान करी उतुर नाही अंगीकारी. ओ सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका. सत्य भामादान उतुर नाही अंगीकारी. श्री शाबास. सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी. सेवकाच्या श्री धरोणी चाले पादुका. भगवंताने देवर्षी नारदाच्या पाऊतका डोक्यावर धारण का केल्या, त्याचं कारण आहे देवर्षी नारदाचं आचरण आहे. आणि त्या आचरणामुळे संतांना देवाकडे जायची गरज पडत नाही, देव त्यांच्या माग माग हिंडतो. शाबास शाबास शाबास. मागे मागे घरटी जागे घाली तसे. त्यांची आचारसंहिता पाहता इथं देवानंही त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक व्हावं, इथं दैत्यानंही त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक व्हावं, इथं दानवानही मानवानही त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक व्हावं, आणि इथं साधू संतांनही त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं. एवढा अधिकार या महात्म्याचा असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि अभ्यास करून ठरवले की मी पडणार आहे, पण कोणाच्या पाया पडणार आहे? श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत सांगितलंय संतांना देवाला. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले मी संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातल्यामुळे मला 3 गोष्टी प्राप्त झाल्या. एक, माझ्या जीवनामध्ये विश्रांती प्राप्त झाली. एक दुसरं म्हणजे परमार्थाला लागणारं जे प्रेम होतं ते भांडवल मला प्राप्त झालं.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी सुखी झालो. इथं कोणाकोणाला सुखी व्हायचे त्यानं हातवरी करा, कोणाकोणाला दुःखी व्हायचे त्यानं हातवरी करा बरं. उजळच नव्हतं त्याला, आता उजळ. कोणाकोणाला दुःखी व्हायचे त्यानं हातवरी करा बरं. अवघ थोडा एक शब्द टाकला होता सुखी म्हणली का फटकून हातवरी करा. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे, नवांचिता दुःख पावे येणे नपवे स्वतंत्रता. नको म्हटलं तरी आपण दुःखाचा सामना करतोय. मग प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. ते सुख जर खरंच अपेक्षित असेल तर ते सुख दडलं इथं मंदिरामध्ये. सुख अनुपम्य संताचे चरणी, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांद तसे. म्हणून त्या चरणावर जगद्गुरु तुकोबाराय म्हटले मी नतमस्तक झालो. आणि म्हणून तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली त्या महात्म्याच्या चरणी मी नतमस्तक होण्याचं उद्दिष्टच एक आहे की मी काय झालो. वाढले अंतरी प्रेम सुख. आता मी मुद्द्याला हात घालणार आहे. बहिरंग सुखाची अपेक्षा आहे आपल्याला का अंतरंग सुखाची अपेक्षा आहे? आता कशाला बोलतील? त्याला वाटलं होतं बोरला पाणी लागते काय की नातू होते काय की. असल्या बहिरंग सुखा करतात सामान्य माणसं तुम्ही आम्ही ज्ञानोबारायाच्या चरणी नतमस्तक होत आहोत. या बहिरंग सुखासाठी इथं नाही आलं तरी चालेल. अंतरंग सुखाचा विकास होतो. वाढले आंतरी. कुठं आपल्याला अंतरीचं काही घेणं देणंच नाही, त्यातलं अंतरच माहित नाही. तर विठाला विठाला कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. मग या ज्ञानोबारायाच्या पाया पडल्यानं नेमकं सुख मिळतंय कोणतं? वाढले अंतरी प्रेम सुख. आध्यात्मिक सुख मिळतंय. ही जी आळंदी आहे ना, बहिरंग सुखाचा विषय नाही आहे. ही आळंदी अंतरंग सुखाचा अधिष्ठान आहे. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. अंतरंग सुखाच्या एक दोन खाना खुना सांगतो. भजन करा. विठाला 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 विठाला.